मंत्री मेघना बोर्डीकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। दीदी, परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे, कशी पावसाची स्थिती आहे, किती नुकसान आहे? हे बघा, पूर्णा तालुक्यामध्ये थोडा अतिवृष्टी झालेली आहे, तिथे काही गावांचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश कलेक्टरना दिलेले आहेत आणि इतरही जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहे की कुठे आणखीन हे 2-3 दिवस पण पावसाचा अंदाज सांगितलेला आहे। त्यामुळे जर काही परिस्थिती आली तर यंत्रणा सगळे काही लक्ष ठेवून आहे आणि बाकी पिकांचं नुकसानीचे पंचनामेचे किती नेमकं नुकसान आहे पिकांचं? आणखीन तरी फक्त पूर्णा तालुक्यातल्या 6-7 गावांमध्ये नुकसान झालेलं आहे, बाकी ठिकाणी नाहीये। पंचनामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार आहे? सुरू होतील पुढच्या आठवड्यात वगैरे। मोठं नुकसान आहे? हो, मोठं नुकसान आहे, म्हणून शेतकऱ्यांना मी आश्वस्त करू इच्छिते की कुणाचंही नुकसान झालं तरी आपण त्याला मदत करणार आहोत। कार्यक्रमामध्ये आल्या तुम्ही, नेमकं काय कार्यक्रमाचं स्वरूप होतं? मोठ्या संख्येनं बाळ आहेत ज्यांना हृदयात छिद्र आहे, अशा मदत करण्यात येणार आहे शिवसेनेकडून, कसं कार्यक्रम होतं? एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हृदय शस्त्रक्रियाचा या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। खास मुंबईहून आपले मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेशजी चिवटे आलेले आहेत आणि हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील ज्या रुग्णांना हृदयामध्ये छिद्र आहे असे पेशंट या ठिकाणी आले, त्यांची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार चांगल्या हॉस्पिटलमधून आपण करून घेणार आहोत। रुग्णालयाचा पण, परभणी शासकीय रुग्णालयाचा पण विचार केला असता हा दुसरा मोठा कार्यक्रम आहे। त्याच्या आधी थॅलेसेमियाचा मोठ्या प्रमाणावर राज्यभरामध्ये पहिला रुग्णालय होता परभणी, काय सांगा? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आघाडीवर परभणी जिल्हा असेल। रुग्णाच्या प्रत्येक सेवेसाठी आपला परभणी जिल्ह्यातल्या रुग्ण व्यवस्था चांगल्या पद्धतीने कार्यरत राहतील अशा पद्धतीची आपण दखल घेत आहोत, म्हणून अशा वेगवेगळे शिबिराचं आयोजन आपण करत आहोत। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।